नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। थोडं जवळ या। आजचा विषय खरं तर खूप गंभीर विषय आहे, राज्य पातळीवरचा विषय आहे, मोठा विषय आहे। 1956 पासून राज्य स्थापनाचा हा लढा सुरू झाला। या भारत देशामध्ये विविध भाषिक असे राज्य स्थापन व्हायला सुरुवात झाली। 1956 पासून 1960 पर्यंत महाराष्ट्राच्या मराठी माणसाने लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात सामील करून घेतली। मराठी द्वेष्ट असणारा जो देसाई आहे त्याचे स्वप्न हरून पाडले आणि मुंबई ही मराठी भाषिक झाली। परंतु बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह अनेक जे शहरं आहेत, अनेक जे गावं आहेत ते महाराष्ट्रामध्ये सामील झाले नाही। मराठी भाषिक राज्य होण्यासाठी 107 हुतात्मे झाले। पहिला हुतात्मा या सीमा भागामध्ये झाला, परंतु हा सीमा भाग अजूनही या कानडी सरकारचा अन्याय सहन करतो आणि आजही तीच घटना घडलेली आहे। गेले अनेक वर्ष कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याने सुरू असणारी ही कन्नड रक्षक वेदिके संघटना मराठी माणसावरती अन्याय करत असते। आमचा मराठी बस चालक जी राज्य परिवहन मंडळाची बस त्या ठिकाणी घेऊन गेला असता त्याला कानडी भाषा येत नाही म्हणून त्याच्या तोंडाला काळं फासलं गेलं आणि या बसवरती देखील काळं फासलं गेलं। याच्या अगोदर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला गेला, मराठी भाषिकांना मारहाण झाली, भगव्या झेंड्याचा अपमान झाला, जय महाराष्ट्र लिहिलेला जो कोरीव दगड आहे तो तोडला गेला। आमचे अनेक जे राजकीय नेते त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं, तरी देखील या महाराष्ट्र सरकारकडून कुठलाही ठोस पर्याय याच्यावरती होत नाहीये। कुठलाही महाराष्ट्र सरकार येऊ या राज्यामध्ये तो कुठलाही राजकीय नेता याच्यावरती बोलताना दिसत नाहीये। मला या सरकारला सांगायचं आहे, पक्ष कुठलाही असू द्या तुमचा, तुम्ही राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, पण जर तुम्हाला या सीमा भागाच्या आमच्या मराठी बांधवासोबत उभं राहावं लागणार आहे। महाराष्ट्र हा लढावृत्तीचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रातली नागरिक, महाराष्ट्रातलं राज्य सरकार हे कधी शंड म्हणून राहिलं नाहीये। मग या कर्नाटक सरकारचा अन्याय का सहन करते आहे? एक मराठी बांधवाच्या तोंडावरती काळं फासलं गेलं, त्या ठिकाणी राज्य परिवहन महाराष्ट्र राज्य असं लिहिलेल्या नावावरती काळं फासलं गेलं। मग तुम्ही हा अवमान का सहन करताय? माझी विनंती आहे परिवहन मंत्री माननीय महोदय सरनाईक साहेबांना की आपण याच्यावर तातडीने पाऊल उचलले पाहिजे आणि जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, नाहीतर मराठी एकीकरण समिती मार्फत रस्त्यावर आम्ही उतरू आणि काही या कानडी पाट्या, हे कानडी लोक या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, त्यांना देखील जसं तसं उत्तर दिलं जाणार आहे। हा जो आता त्या ठिकाणी अन्याय सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये का पसरले नाहीयेत, हा प्रश्न आम्हाला मराठी एकीकरण समितीला पडतोय। किती दिवस आपण हा अन्याय सहन करतोय? तुळजापूरमध्ये तुम्ही कानडी पाट्या लावता, शिर्डीमध्ये तुम्ही कानडी पाट्या लावता, आई महालक्ष्मीच्या देवळामध्ये कानडी पाट्या लावता, तुम्ही शंड म्हणून हे प्रशासन आणि राज्यकर्ते जगतायत। तिकडे माझा मराठी बांधव अन्याय सहन करतो, इकडे तुम्ही त्यांना पायघड्या अंतरता। लाज वाटली पाहिजे या सरकारला। प्रशासन लाचार आहे, सगळे जिल्हाधिकारी लाचार आहेत। शिर्डीमध्ये तुम्ही कानडी पाट्या लावता, तुळजापूरमध्ये तुम्ही कानडी पाट्या लावता, महालक्ष्मी आई कोल्हापूरच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी कानडी पाट्या लावता आणि पंढरपुरामध्ये कानडी पाट्या लावता। कुणीही काही बोलत नाहीये। तुम्हाला आव्हान आहे मराठी एकीकरण समितीचं, ह्या सगळ्या कानडी पाट्या बदलल्या पाहिजेत, जसं तसं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे असं आव्हान मी करतो। आणि मराठी एकीकरण समितीमधून माध्यमातून या सर्व घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आहे। सरकारला, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही हात जोडून विनंती करतोय, हे जे प्रकरण आहे तुम्ही राज्य पातळीवर हाताळलं पाहिजे। किती दिवस हे घोंगडं तुम्ही भिजत ठेवणार आहात? यावरती तातडीने उपाय काढा आणि आमच्या मराठी बांधवांना न्याय द्या, एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो। असाच प्रत्युत्तर आम्ही लवकरच या कर्नाटक सरकारला या महाराष्ट्रामध्ये देणार आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय मराठी। कन्नड वैद्यकीय संघटनेचा निषेध असो, कर्नाटक सरकारचा निषेध असो, कानडी गुंडाचा निषेध असो, कानडी गुंडाचा निषेध असो, कन्नड रक्षक वैद्यकीय संघटनेचा, कन्नड रक्षक वैद्यकीय संघटनेचा
कर्नाटक सरकारचा कर्नाटक सरकारचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद. जय मराठी.